महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून आपण कालच्या भागामध्ये आज ज्या शेतकऱ्यांसोबत आहेत त्यांच्या मित्रमंडळींच्या जवळपास आपण 4 गायी पाहिल्या. त्याच्यामध्ये आदत कालवड असेल, 2 दाती गाय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगोडे तालुका खेड जिल्हा पुणेमधल्या कालची मुलाखत होती की जिथल्या गायी मालकांनी जवळपास सातारा भागामध्ये जाऊन त्या गायी भरवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून जातीवंत पैदास त्यांच्या दावणीला घेता येईल. मालक, आज आम्ही हे कुठे आहे, तुमचं नाव गाव फोन नंबर आणि ही जागा कुठे आहे ती सांगा आम्हाला. माझं नाव गणेश हनुमंत पानसरे, इंदुरी तालुका मावळ, मोबाईल नंबर 9049818261. मला का आता इंदुरीला तसं जर पाहायला गेलं तर शेती का MIDC काय परिसर म्हणून ओळखला जातो हा? इंदुरी आमच्या इथं एक कॅडबेरी कंपनी आहे आणि शेती पण बरीचशी कंपन्या पण आलेल्या आहे बऱ्याचशा. अजून उद्योग क्षेत्रामध्ये चांगली प्रगती आहे इंदुरीची. मंडळी, या मुलाखतीच्या शेवटपर्यंत मुलाखत पहा. या मुलाखतीच्या शेवटी मालकांचे जे चुलते त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. मालक सध्या कॅडबरी कंपनीमध्ये कामाला आहेत. कॅडबरी कंपनी जवळपास 1982 च्या दरम्यान या इंदोरी गावामध्ये स्थापना झाली. त्या काळात कॅडबरी कंपनीने आता कॅडबरी कंपनीचा उल्लेख करण्याची मेन गोष्ट म्हणजे कॅडबरी कंपनीमध्ये त्या जुन्या काळामध्ये त्यांनी स्वतः गायी सांभाळल्या होत्या. गायींच्या मार्फत येणारं दूध आणि तिथून पुढे बनणारं त्यांचं प्रोडक्शन या संदर्भात आपण मुलाखतीच्या शेवटी त्या काकांशी बोलूया. मालक, सध्या दावणीला ही कालवड पाहतोय, मागं गाय पाहतोय, खोंड पाहतोय, तर ही सगळी माहिती द्या आम्हाला. ही गाई ही गाई आहे ना, ह्या गाईची मुलगी ही. ओके. ही गाई मंगळवेढ्यात आम्ही आहे ना शर्यतीसाठी खोंड बघायला गेलो होतो. तिथं आमचा मित्र आहे विकास बंडकर म्हणून जाडर बोबलरमध्ये. त्याच्या गाईला ही बारीक कालवड होती, पेत होती. तो म्हणला त्याला म्हणलं गाय द्यायची का, मी त्याचं वासरू बघायला गेलो होतो आम्ही. पण तो म्हणला गाय नाही ते वासरू द्यायचं घ्यायचं असं तर बघा, गाय विकत नाही म्हणला आम्ही. म्हणलं तशी न्या तुम्हाला. मग त्यांनी फुकट आपल्याला द्यायची होती. मग त्याला म्हणलं फुकट नको, 2 रुपये तिचे घे. त्या गायला आम्ही 10,000 रुपये दिले. गाय अक्षरशः मग एक 12 महिन्याची पण गाय नव्हती, पेत होती. मग ती गाय आणून मग लॉकडाऊनमध्ये 2019ला ती गाय आणलेली मी. ज्यावेळेस कोविडचं लॉकडाऊन पडलं त्या पिरियडला ही गाय आणलेली. ती गाय आणली. ती गाय वर्षभर सांभाळून तिला रुपेश बालवडकर यांच्या बैलावरती भरवली. तर तिच्या पोटी ही कालवड झाली. ही आत्ता ही फाकड्याची कालवड आहे रुपेश बालवडकरच्या. मला आता ही कालवड मग ठेवायची का द्यायची? नाही, ही कालवड ठेवायची. हिला म्हणजे मी ज्यावेळेस हिची शूटिंग व्हिडिओ काढली होती आणि इंस्टाला टाकली होती, मला कोल्हापूरपासून फोन आले होते, कालवड द्यायची का, तुम्ही फक्त किंमत सांगा, कालवड द्यायची का. अजून पण मला आहे ना, जर कुणी घरी मित्र पाहुणे रावळे कुणी आले ना, ते बाकी काही बघत नाही, फक्त कालवड बघतात. आणि कालवड द्यायची का, त्यांचा पहिला प्रश्न काय असतो, कालवड द्यायची का. कालवड आपल्याला विकायची नाही. मला आता इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे की सिमेंटवर आता तुमचा हा परिसर पाहायला गेलं तर आम्ही कालच्या तुमच्या मित्रमंडळींच्या मुलाखतीत या भागात वळू नाहीये तुमच्या जवळपास. तुम्ही जवळपास सातारा म्हणजे 200 किलोमीटरच्या जवळपास गाय जाऊन भरून आणली. मग मग तिथं असं नाही विचारत का की एवढ्या लांब जायच्या ऐवजी सिमेंटवर भरू किंवा काय? मग सिमेंटची जी पायदस आहे ती सिमेंटच्या पायदशीला तुम्ही बघा, थोडा तरी तिला त्या गायीला कांबळ येणार, त्या गायीमध्ये काजळीपणा येणार. आणि आपल्या शर्यत क्षेत्रामध्ये काजळीपणा जास्त टिकत नाही. बैल आपल्याला क्रॉसिंगमध्ये लागतो. तो बैल एकतर याचा जर वळूचा असेल तर तो बैल जास्त दिवस टिकून पाळणार. तसा काजळी याच्यामध्ये गाय तुमची दूध देणार जास्त, पण शर्यत क्षेत्रामध्ये बैल टिकणार नाही तो याच्यामध्ये काजळी. आणि मग आता एक गोष्ट, आता तुम्ही म्हणले कोल्हापूर पासून फोन येतात ते म्हणजे जातीवंत बैल भरला, योग्य वळूची निवड केली तर त्याचं आपल्याला पुढे आर्थिक पण चांगलं जुळून येऊ शकतं. जमणार ना, 100%. आणि आता कॅडबरी कंपनीत कामाला असताना हे दावणीला एवढी जनावरं सांभाळणं किंवा काय, मग यांची वैरण खुराक जाऊन येऊन हे कसं नियोजन करतं? शिफ्टनुसार ॲडजस्ट करायचं. ते जर नाईट असेल तर दिवसभर आपण घरी असतो, फर्स्ट शिफ्ट असेल तर संध्याकाळची आपली वैरणीची व्यवस्था करून आपलं सकाळच्या पारी गेलो. घरातले आपली आई, मिसेस, परत माझी मुलगी शाळेत आता 6वीला, पण ती सुद्धा शाळेतून जर आली तर ती पहिली गोट्यात जाते, जनावरांक चक्कर मारणार, नंतर क्लासला जाणार. ती म्हणजे असं शेड्यूल चालू. ते पण आमच्या घरात प्रत्येकाला आवड आहे जनावरांची. म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो आमच्या घरी एक तांबडी गाय होती खिल्लार गावरांमध्ये. ती गाय आमच्या घरात कुणालाच हात नव्हती लावून देत, फक्त आमची आजी होती ना, आजीलाच दार द्यायची, दूध द्यायची ती गाय.
इथून गाई आमच्या डोंगराला चरायला जायच्या. लोक आता मुक्त गोठा करतात, आमचा त्यावेळेस मुक्त गोठा होता. म्हणजे ज्यावेळेस आम्ही बारीक होतो त्यावेळेस आमचा मुक्त गोठा होता की गाई बैलागट गाई डारायची डायरेक्ट. जर कुणाचा बैल बिल जर जनावरांमध्ये आला, हे पूर्ण मोकळं होतं. इथं जनावरं चरायला असायची सांगोलडवाल्यांची, आमची स्वतःची. जवळजवळ आमच्या इथं 5-6 बैल आणि 5-6 गाई होत्या. आमची इथून जनावरं डोंगराला चरायला जायची, पण गाई सगळ्यांच्या पुढं असायची. जनावरांमध्ये दुसरं जनावर जरी कुणा झालं ना तरी गाई पहिली त्या बैलावर धावून जायची, जनावरावर धावून जायची. असं हे होतं. मला आता जसं म्हणले की रुपेश बालवडकर यांच्या बैलाची ही कालवड आहे, मग आता सध्या गाय दुसरे कुठल्या ह्याच्यावर गाभण आहे? ही गाई इथं मडसनाळ काम्याचा मुलगा आला होता इथं गणेगाव खालसामध्ये. तो बैल जास्त योगायोगाने आपल्याकडे टिकू शकला नाही. तो उलटा तो बैल जर टिकला असता तर शर्यत क्षेत्रामध्ये त्या बैलाचा आपल्याला बरंचसं फायदा झाला असता. त्याची वासरं आपल्याकडे पळाली असती. ओंकार कर्डिले ना गणेगाव खालसा, त्यांच्या जगदंब गोशाळेवरती एक काम्या म्हणून बैल आणला होता त्यांनी. असा मोठा बैल होता. मडसनाळ कामे आहे ना, सेम हुबेहूब त्याची कार्बन कॉपी. त्याच्यापेक्षा मुठभर बैल उंच असून, शिवाय बैल इतका गरम आणि बैल देखना पण तेवढाच, आणि जातीला पण बैल लय खास. किती किलोमीटर पडलं इथून मला ते जवळ 60-70 किलोमीटर बसलं. आता बैलाचे आपल्याला भरण्याचे पैसे, जाण येण्याचा खर्च किती खर्च झाला असेल अंदाजे? त्यावेळेस कमीत कमी माझे एक 8-10 हजार रुपये गेले असेल याच्यामध्ये. 4,000 रुपये गाडीवाल्याने भाडं घेतलं. त्यांनी तिथं माझे 2,000 रुपये घेतले गाई भरायची. मंडळी, आता जर एक गोष्ट पाहायला गेलं तर आज आपण जसं म्हणतोय की प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वळूंची जर संख्या वाढली, कारण आज गाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर वळू वाढले तर पैदास पण चांगल्या पद्धतीची होईल, क्वालिटी ऑफ ब्रीडिंग तयार होईल. सध्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपण मायक्रोचिपचा फॉर्म दिला आहे. त्याच्यामध्ये नाव, गाव, तुमचा फोन नंबर भरा आणि मायक्रोचिप बसवण्यासाठी आजच तो अर्ज भरा. वंशावळ नोंदणी करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे आज मालकांच्या दावणीला आज गाईच्या पहिल्या व्याताची कालवड, दुसऱ्या व्याताला आता जगदंब खिलार गोशाळेच्या बैलावर गाभण आहे. आता मालक हे आपल्याला स्वतःहून सांगतात, पण ही नोंद कायमस्वरूपी कुठल्या ना कुठल्या माहितीच्या माध्यमातून सर्वांसमोर असणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण मायक्रोचिप बसवणार आहोत. मालक, आता वैरण घरची आहे का विकतचं आहे? काय घरची वैरण. घरची वैरण मका आहे, कडबा आहे घरचा. 2-1 हजार कडबा असतो दरवर्षी. पहिला कडबा घरी ठेवायचा, जो राहीन तो मग विकायचा. जेवढा आपल्याला लागतो वर्षभराची वैरण ती ठेवायची, मग राहीन ती विकायची. घास उन्हाळ्याच्या काळात पण हिरवी वैरण असते? आता हिरवी वैरण आहे, मका आहे, घास आहे, हिरवा घास. तुम्हाला इथं पाण्याची काय व्यवस्था आहे? विहीर आमची स्वतःची. 12 महिने चांगलं पाणी असतं विहिरीला. मालक, आता मुलाखतीच्या सुरुवातीला आम्ही तुमच्या काका जे चुलते की जे कॅडबरी, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं, तर त्यांना तुम्ही बोलावता का? हा, बोलू ना. बोलवा बरं. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांचे चुलते, तर त्यांच्याशी आपण संपर्क करूया की इथून मागच्या जवळपास 25, 30, 35 वर्षाच्या काळामध्ये कशा पद्धतीचा देशी गोवंश किंवा काय सांभाळला जायचा. त्याचबरोबर ते ज्या कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीची माहिती द्यायची, दुधाचं प्रोडक्शन केलं जायचं, या संदर्भातली देखील माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेऊया. थोडं जरा आम्हाला कॅडबरी कंपनीचं पण सांगा, जुन्या काळातलं. जुन्या काळात आहे ना, गाया होत्या पहिल्या. आणि कॅडबरी फक्त 12 किंवा 8, 9, 10 माणसं होती कॅडबरीमध्ये. कंपनीत कामाला फक्त एवढेच. थोडे दिवस नंतर वाढली. नंतर त्याच्यानंतर मग डेअरी झाल्यानंतर का फॉर्म पाहिजे नव्हतं. काय आला, पाणी मिळेल कंपनीला म्हणून. कंपनीला पाणी देत नव्हते ना, सरकार देत नव्हतं पाणी, तसं पाणी देत नव्हतं. मग गाया ठुल्या, जवळजवळ 400-500 गाया होत्या एवढ्या. आणि पोल्ट्री होती, 6 शेडं होती, 6. त्यांच्यामुळं पाणी मिळायचं. कोणत्या जर्सी गाई होत्या? कोणत्या होत्या? जर्सी गाया होत्या. मग किती लिटर दूध त्या काळात जमत असेल दिवसाचं? 18 लिटर दूध गाया होत्या. आणि मग एवढ्या गाय सांभाळायला तुमचं काय काम असायचं तिथं? त्यांना वैरण गाडी करायला. पहिला सुरुवातीला स्टार्टला डेअरी, आणि नंतर थोडं हे केलं, पोल्ट्री टाकली. मग ती कॅडबरीला अंडी देत होती. त्या पोल्ट्रीची आहे ना, कॅडबरी पहिली, मग
अंड्या होती, अंडी फोडायची आणि ती वापरायची याला क्रमला. हां आणि नंतर मग काय झालं माहिती का, तुमची शाखा आहे ना, हे बदल झाला त्याच्यात. म्हणजे मग हे मांसाहारी कॅडबेरी काय खपाना, हां. आणि मग त्यांनी ते बंद केलं. मग अंड टाकायचा विषय बंद हा, केला ते बंद तेव्हापासून. केलं त्यांनी. आणि हे जे एवढ्या गायी होत्या, मग गाई त्यांचं तूर आम्ही वापरायचं पहिलं. कॅडबेरी आणि डेअरी एकच होती, फक्त थोडी वाहिले 17-18 कामगार. म्हणजे जेव्हा ह्या गायी होत्या त्यावेळेस कंपनी पण इकडे चालू होती. हा, production. कंपनी पण चालू होती. क्रम होता पहिला. क्रम आता पण आहे, पावडर बनवतात, पण आता काय स्वस्त मिळते ना, स्वस्त मिळते म्हणलं त्यांनी ते बंद केलं. डायरेक्ट वारणा कात्रचं दूध चालू केलं. मग त्याचा क्रम बनवायला लागली. मग त्या ज्या 400 गायी होत्या त्या 400 गायी सांभाळून काही एवढं नियोजन म्हणजे बसत नव्हतं नव्हतं. बसत, दूध पुरत नव्हतं ना. मग अजून जास्त दूध लागत होतं. हा, 9,000 लिटर दूध लागायचं एका टायमाला. एक याला शिपला 3 शिपा होत्या, 9,000. मग तुमचं दिवसाला किती कलेक्शन व्हायचं दुधाचं 400 गायींपासून? ते डेअरीचं कमी व्हायचं, पण ते विकत घेतलं ना, त्यांना परवडायला लागलं. ते 1% असतं फॅट फक्त. ते येते ना, क्रीम काढायची, तूप काढायचं, आणि मग यांना विकत द्यायचं. मग कॅडबरीला जे वापरलं जायचं ते एक फॅटचंच वापरलं हा, जायचं. एक फॅटचं. आणि पावडर कालवायची ना, पावडर स्वस्त मिळायची ना, पावडर पण कालवायची. आणि मग हे कुठल्या वर्षी, किती वर्षानंतर त्या गायी बंद केलं, हे केलं? आता तरी 10-15 वर्ष झालं आत्ता बंद केलेलं आहे. कुठं? आता 30 गाय आहे फक्त, 30-35 गाय आहे आत्ता. मग त्या गायी दिल्या कुठं जे द्यायचं चालू झालं तेव्हा काम? त्या याला बाहेर दिलं त्यांनी, अशा बँगलोरवरून काही गाय आणल्या. मग चांगल्या जातीतल्या गायी हा, होत्या? चांगल्या जातीच्या गाय होत्या. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण या शेतकऱ्यांशी भेटलो आणि आज खरंतर एक वेगळा विषय मांडण्याची देखील संधी मिळाली की एखाद्या कंपनीमध्ये दुधाची म्हणजे गरज किती मोठी होती, त्या गरजेतून किती 400 जर्सी गायी या कंपनीने ठेवल्या होत्या आणि नंतर काही प्रमाणात काही आर्थिक गोष्टींमुळे त्या कमी पण केल्या. पण एक जस्ट माहितीचा भाग म्हणून आज तुमच्यापर्यंत ही माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला. दादा, तुमचं नाव सांगा की आम्हाला. लक्ष्मण रानू पानसरे. आणि वैरण वगैरे कुठून यायची सगळी गायींना? वैरण निगडाला मोठे हे होतं, शेती होती, शेती कंपनीचीच? हा, कंपनीची आहे अजून. मग तिकडनं गवत बिवत यायचं आणि कडबा घ्यायचा आपला, तुमचा माझा कडबा घ्यायचा, कुट्टी करायला. पण गायी होत्या त्यामुळे इथं जे शेती पिकली जायची त्याला जरा थोडासा फायदा व्हायचा. आणि इथं पण होतं ना शेती. इथं 500-600 एकर जमीन आहे, शेती पण आहे, शेतीला पाणी आणि गायांना पाणी, म्हणून हे सरकार पाणी देत होतं. म्हणजे गायींमुळं? हा, गायींमुळं. नाही तर तसं परवानगी नाही. नदीला मोटरसुद्धा नव्हती बसत पहिली. त्या टायमाला त्यांनी चालू केलं. चालते. मालक, धन्यवाद. आज तुमच्या माध्यमातून आम्हाला थोडी कॅडबरी कंपनीबद्दल माहिती मिळाली. धन्यवाद. काय आलं, हे बंद झालं. गाया 30 ठेवल्या, जवळजवळ 40 कामगार होते. हां. मग ते कामगार, आमचा एक साहेब होता मॅनेजर, इच्छापुऱ्या म्हणून आणि देसाई म्हणून. ते म्हणलं बा हे कामगार तिकडे घ्यायचे कंपनीच्या हा, प्रोडक्शनला. कंपनीत कॅडबेरी म्हणून यांना कामाला लावा. आता डेअरी फार्म म्हणून नाही घ्यायचे. मग आम्हाला तिकडं घेतलं. मालक, आता आम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला गाय, तिची पैदास पाहिली, तुमच्या चुलत्यांशी पण बोललो. आता कालच्या तुमच्या मित्रमंडळींच्या मुलाखतीमध्ये पाहिलं की बैलगाडा शर्यत याच्या संदर्भातली देखील माहिती घेतली. सध्या दावणीला असलेला खोड आम्ही ऐकलं की होर्तीला जाऊन आणलाय. एवढ्या लांब इथून होर्ती कदाचित 300 किलोमीटर तरी असेल. 350. तर थोडंसं आता आम्हाला हे सांगा की एवढ्या लांब खोंड आणला कसा, गेले कसे, कारण इथून तिकडं जायचं
मग काय मेहनत आहे याच्या मागं? काय आलं, आपल्या तिकडे मित्र आहे राजू पुजारी म्हणून, आपलं शिंगमोडका सोने आहे ना, बरोबर, पुजारींचा पुजारींचा उमदी. हा उमदीच्या त्यांचेच भाऊ येते भाऊकीतले. त्यांनी हा कोंड आहे ना मला व्हिडिओ टाकली त्यांची ना, आपली गेल्या वर्षी उमदीच्या बाजारामध्ये ओळख झाली होती. तर त्यांनी मला या कोंडाचे व्हिडिओ टाकले. हा कोंड आहे ना गायला पेत होता. तर आम्ही ते याला होर्तीच्या बाजारावरती जायचं आमचं चाललं होतं. तर म्हणलं रोडच्या कडेलाच आहे, हा कोंड बघू आणि मग बाजारात जाऊ. मग हा कोंड घरी गेल्यावर आपल्याला पसंत झाला, त्यांच्याशी व्यवहार केला आणि कोंड तिथं घेतल्यावर तिथून मग आपण गाडीत कोंड टाकला, बाजारात नेला, एक दिवस मुक्काम केला, मग परत इकडं आलो घेऊन. आता हुरती यात्रामध्ये तुम्ही आता गेले म्हणल्यावर नक्कीच एक तर खोंड नसेल घेतला. नाही, किती खरेदी केली? 7 खोंड घेतली 7 होती. खोंड. 7 खोंड घेतली होती कुठल्या आम्ही तिथं. कामासाठी? सगळी शर्यतीला, आणि 7च्या 7 खोंड पळाली ती. मी त्या आता- गाडीमध्ये जे आणली होती ना, आणि सगळे शेतकरी होते, दिवचे होते, काही सांगुर्डीतले होते, जांभड्याचा व्यापारी होता एक आमच्या संघ. आम्ही सगळे एक मिळून गाडी करून गेलतो इथून. त्या मग गाडीत आणली आता होती. जसं मगाशी बघितलं की गाईला वळू भरताना तुम्ही जी पारख करता, निवड करता, शर्यतीसाठी काय पद्धतीची वासरं तुम्हाला निवडावी लागतात? काय गुण त्याच्यातले बघायचे असतात? शर्यतीमध्ये मेन म्हणजे वासराला पल्ला पाहिजे, शेपटीला बारीक पाहिजे, आणि मेन म्हणजे वासराची कात पातळ पाहिजे, वासराला ॲग्रेसिव्हपणा पाहिजे. हे वासरू आहे ना, आता सोडून 2-3 ऐकणार नाही तिथपर्यंत न्यायचं म्हणलं तर. दोघांना तर नाहीच ऐकणार. किती महिन्याचं आहे वासरू हे आता? आत्ता 5 महिन्याचं वासरू आहे. ज्यावेळेस आम्ही आणलं ना, त्यावेळेस गाईला पाजून वासरू गाडीत भरलं होतं. मग तो मालक म्हणला गाडीत नका भरू, पहिलं गाईला पाजा, नाही तर गाई उभी नाही राहायची संध्याकाळून. गाईला पाजलं आणि मग गाडीत भरली आम्ही. आणलं तेव्हा अंदाजे किती महिन्याचा असेल? एक 4 महिना झाला याला आणून. ओके, नुकतंच आत्ता आत्ताच्या- ही वरतीची यात्रा झाली महिन्याच्या मागं, त्यावेळेसच आणलेलं आहे. आणि आणून त्याचा आहे ना एकच घाट झालेला आहे. मग आता घाटात न्यायच्या अगोदर इकडं काय सराव द्याय, काय व्यायाम सराव जातात? काय नाही, फक्त एकदा मोकळीला इथं त्याला झुपला आम्ही. इथं आमचा इंदुरीचा घाट आहे, इंदुरीच्या घाटामध्ये गुढी माग आमच्याकडे गुढी पण आहे. ती आता पाहुण्यांनी नेलेली आपल्या, मी त्यांच्याकडे बैल आहे म्हणून बांधाई म्हणले. त्यांनी पण वासरं आणल्यात आत्ता नुकतीच. तर त्यांनी गुढी माग आम्ही याला झुपलं, 1 नंबर पळालं, मग डायरेक्ट चालू बारीत धरलं पुढं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आज या मालकांच्या दावणीला त्यांची मेन मोठी गाय असेल तिची पैदास, आणि आज दावणीला आणलेला यात्रेतनं खोंड, एवढं 300-350 किलोमीटरवर जाऊन कशा पद्धतीने खोंड निवडून आणला हा जातो. खोंड घेताना आहे ना, त्या मालकाने आपल्याला सांगितलं की याचा बाप मडसनाळ काम्याचा मुलगा आहे, म्हणून आपण या खोंडाला दर पण चांगला दिला. 4 महिन्याच्या वासराला आपण 31,000 रुपये दर दिला. म्हणजे तुमच्या मानाने थोडंसं जास्त मोठी किंमत आहे आता ही. हा, मग 4 महिन्याच्या वासराला ना एवढी याच्यात इथले 31,000 रुपयाला वासरू घेतलं आपण. मंडळी, आता हुरती यात्रेमध्ये मालकाने 4 महिन्याचं वासरू 31,000ला दिलंय. तुमचं जर आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला गाईड करणारा कोणी असेल तर त्याला विचारा की ही किंमत किती मोठी आहे. दूध पिणारं वासरू 31,000ला आज त्यांनी खरेदी केलं. त्या शेतकऱ्याला, गाई मालकाला सर्वात मोठा फायदा, जर वर्षभरातल्या शेतीच्या उत्पन्नातनं किंवा इतर उद्योगधंद्यातनं जर कुठला मोठा फायदा असेल तर दावणीला असलेल्या गाईचं दूध पिणारं वासरू जेव्हा विक्री होतं अशा किमतीला, कारण हे जातीवंत वासरं, ही पैदास जेव्हा शेतकरी मेहनत करत असतो तेव्हाच ही होत असते. मालक, आता आम्हाला तुमचं एकदा नाव, गाव, फोन नंबर, आणि आम्हाला इथं यायचं असेल तर हे पत्ता सांगा. माझं नाव गणेश हनुमंत पानसरे, इंदोरी, तालुका मावळ. मोबाईल नंबर 90 49 81 82 61. आपलं तोलानी इंदोरीमध्ये तोलानी कंपनीच्या शेजारीच घर आहे. ठीक आहे, धन्यवाद मालक. आणि मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मायक्रोचिपचा फॉर्म सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला लिंक दिली, तो आवर्जून भरा. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार